नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे माधवी आता मुक्ताला म्हणत असते, की "मुक्ता, तोंड पाडून बसायला काय झाले तुला?" तेव्हा मुक्ता म्हणते, "आई, तोंड पाडून बसण्यासारखीच गोष्ट घडली आहे ना." तेव्हा इथे पोरू काका म्हणत असतात, की "मुक्ता, तुझ्या आयुष्यामध्ये आधी किती संकटं आली. त्यांना तर तू खंबीरपणे तोंड दिलंस ना. मग ह्या वेळेलासुद्धा असं तोंड पाडून बसायचं नाही. खंबीरपणे उभं राहायचं." मुक्ता म्हणते, की "बाबा, अहो माझं प्रोफेशन माझी ओळख आहे आणि मला असं वाटते की माझी ओळखच माझ्यापासून कोणीतरी हिरावून घेतंय. माझी ओळख जर माझ्यापासून हिरावून घेतली तर मी जगून काय करू? माझ्या जगण्याला काही अर्थच नाही आहे." तेव्हा माधवी म्हणत असते, "तुझी ओळख तुझ्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्या लोकांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. हे बघ मुक्ता, तुझं असणं कुणी नाकारू शकत नाही. तसंच तुझं लायसन्ससुद्धा तुझ्याकडून कुणीही काढून घेऊ शकत नाही. कारण तो तुझा अधिकार आहे, हक्क आहे." तेव्हा इथे माधवी म्हणते, की "अजिबात असा निगेटिव्ह विचार करायचा नाही. त्या लोकांचा गैरसमज झाला असेल आणि तो नक्की दूर होईल. तुझं लायसन्स तुझ्यापासून कुणीही दूर करू शकत नाही, कुणीही घेऊ शकत नाही." तेव्हा इथे सई म्हणत असते, "नाहीतर काय मुक्ताई, तूच म्हणतेस ना कमी मार्क पडले तरीसुद्धा नाराज व्हायचं नाही, जास्त अभ्यास करायचा असतो. तसं तुझ्या बाबतीतसुद्धा झालं. तूसुद्धा खूप जास्त मेहनत करायची आणि त्यांच्यासमोर आता खंबीरपणे उभं राहायचं." असं आता सईसुद्धा म्हणते. तेव्हा इथे काका म्हणतात, "बघितलं, आता तुझ्या मुलीनेच तुझे कान उघडलेले आहेत." तेव्हा माधवी म्हणते, "बरं चल, आता थोडीशी तुझ्या आवडीची शेवयांची खीर खाऊन घे, बघ कशी झाली आहे ती." तेव्हा सई म्हणते, "मलासुद्धा खीर हवी आहे." तेव्हा पोरू काका म्हणतात, "चल, मी तुला थंड खीर देतो, तुला थंड खीर आवडते ना?" तेव्हा इथे माधवी विचारते, "कशी झाली आहे खीर?" तेव्हा मुक्ता म्हणते, की "लग्नाच्या आधी बनवायचीच ना, त्याच्यापेक्षा जास्तच गोड झाली आहे." तेव्हा माधवी म्हणते, "लग्न झाल्यानंतर माहेरमधला सगळा पदार्थ गोडच लागतो." तेव्हा तिथे मिहिका येते आणि म्हणते, "काय चाललं आहे तुमचं? तुम्ही दोघीजणी मला सोडून इथे खीर पार्टी करताय का?" तेव्हा माधवी म्हणते, "हे बघ, हिने हे नवीन काय धरले काय माहिती. त्या मिहीरचं कौतुक केलं की हिला मिरच्या झोंबतात. तुझ्याशी नीट बोलले की तरीसुद्धा हिला राग येतो." तेव्हा इथे माधवी म्हणते, की "हे घे, तू सुद्धा खीर खाऊन बघ बरं." तेव्हा इथे आता मिहिकासुद्धा खीर खाऊन बघते, तिला फार आवडते. तेव्हा ती म्हणते, की "मला रेसिपी सांग, मी रेसिपी लिहून घेते." तेव्हा माधवी म्हणते, "हिचं काय चाललं आहे काय माहिती. हे नवीनच आता धरले. एखादा पदार्थ चांगला लागला की लगेचच त्याची रेसिपी लिहून घ्यायची. सासरी जाऊन काय काय पदार्थ बनवून देणार आहे काय माहिती. मुक्ता बनवेल काही सगळे पदार्थ." तेव्हा मुक्ता म्हणते, की "उल्लू, सगळ्यांना उल्लू बनवेल." तेव्हा मिहिका जाते आणि म्हणते, "ताई, आता तूच मला असं म्हणणार आहेस का?" तेव्हा इथे आता मिहिका आणि मिहीर दोघंजणं प्री वेडिंग शूट करत असतात. तेव्हा इथे फोटोग्राफरलासुद्धा बोलावलेलं असतं. तेवढ्यातच तिथे माधवी आणि पोरू काका येतात आणि म्हणतात, की "आम्ही गुरुजींकडून जाऊन येतोय, लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ना." तेव्हा मिहीर म्हणतो, "आत्ता?" तेव्हा माधवी म्हणते, "जसं हे सगळं महत्त्वाचं आहे तसा मुहूर्तसुद्धा महत्त्वाचा आहेच ना." तेव्हा इथे माधवी आता पोरू काकांबरोबर मुहूर्त काढायला गेलेली असते. तेव्हा इथे मिहिका येते आणि म्हणते, की "आपण प्री वेडिंग शूट करतोय, ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे पुढे जाऊन जेव्हा आपण आपले फोटो बघतो ना, तेव्हा ते आपल्याला काल परवाचेच फोटो वाटतात. तुला काय वाटतं ताई, महत्त्वाचं आहे ना प्री वेडिंग शूट?" तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, की "प्रत्येकाचे विचार करण्याची शैली वेगळी आहे. मला असं वाटतं, की आपण जसे जसे जुने होतो ना, तशा तशा आठवणी आपल्या वेगवेगळ्या होऊन जातात आणि आपलं प्रेमसुद्धा त्या पद्धतीने मुरत जातं. तेव्हा आपण तेव्हा जे फोटो काढतो ना, ते ह्या फोटोंपेक्षा अधिकच वेगळे दिसतात, जरा अजून प्रेमाचे दिसतात." तेव्हा इथे मिहीर म्हणतो, "दादूस आणि वहिनी, तुम्ही प्री वेडिंग शूट केलं होतं का?" तेव्हा सागर आणि मुक्ताला त्यांची भांडणंच आठवतात. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, की "आमचं काही प्री वेडिंग शूट झालं नव्हतं. आमचं वेडिंग शूट झालं होतं की नव्हतं ते सुद्धा आम्हाला माहिती नाही आहे आणि तसंही आमचं वेडिंग झालं ना, तेच खूप जास्त महत्त्वाचं आहे." तेव्हा मिहिका आणि मिहीर म्हणत असतात, "बरं ठीक आहे, तुम्ही दोघंजण आता प्री वेडिंग शूट करून घ्यायचं आहे." तेव्हा इथे सागर म्हणतो, "आता कुठे?" तेव्हा इथे मिहीर म्हणत असतो, "मग ठीक आहे, लग्न झाल्यानंतरसुद्धा इथे पोस्ट वेडिंग शूट करतात, तुम्ही दोघंजणं ते तरी करा." तेव्हा सागर म्हणतो, "त्याची गरज नाही आहे मिहीर." मिहीर म्हणतो, "जोपर्यंत तुम्ही फोटोशूट करत नाही तोपर्यंत आम्ही प्री वेडिंग शूट करणार नाही." तेव्हा सई येते आणि म्हणते, "पप्पा, मुक्ताई, प्लीज तुम्ही करा ना फोटोशूट, प्लीज प्लीज तुम्ही करा, मलासुद्धा तुमचे नवीन फोटोज बघायचे आहेत." तेव्हा मुक्ता म्हणते, "सांगितलं होतं ना सागर, या सगळ्यांचा आहे ना बालविवाह होतोय, दोघेही सईसारखेच हट्ट करतायत." तर इकडे आता सावनीने एक बंगला तयार केलेला असतो पत्त्यांचा. ती म्हणत असते, की "सागर,
हा आहे तुझ्या स्वप्नांचा बंगला. आधी तू मेहनत केलीस, बिझनेस मोठा केलास, पैसा कमवलास, त्यानंतर तू हर्षवर्धनला हरवलंस, माझ्या वाकड्यात गेलास. पण आता मी स्वस्त बसणार नाही. तू माझ्या आवडीच्या माणसांना माझ्यापासून दूर करतोयस ना, आता बघ तुला कसं बरबाद करते ते. तर तिथे कार्तिक येतो आणि म्हणतो, हे सावनी, तू मला बोलावलंस का भेटायला? हर्षवर्धन म्हणत होता, काय काम होतं का? तेव्हा सावनी म्हणते, ही बॅग घ्यायची आणि सागरच्या घरामध्ये नेऊन ठेवायचं. कार्तिक म्हणतो, पण या बॅगमध्ये आहे तरी काय? तेव्हा सावनी म्हणते की सागरची बर्बादी आहे. सागर नाही तुला रस्त्यावरती आणलं ना तर बघच तू. तर इथे मुक्ता आणि सागर दोघेही आता फोटोशूटसाठी तयार असतात. मुक्ता खूपच जास्त सुंदर दिसत असते. सागर तिच्याकडेच एकटक बघत असतो. तेव्हा मुक्ता आणि सागर दोघे एकमेकांकडे बघत असतात. पोज द्यायला दोघेही तयार नसतात. तेव्हा इथे आता मिहीर आणि मिहिका दोघंजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. त्यानंतर मिहीर आता मुक्ताला खुणावतो आणि म्हणतो, दादू, वहिनीस, तुम्ही दोघंजण आता जरा फोटोशूटसाठी उभे राहिले आहेत, आता पोजेस द्या ना. तेव्हा मुक्ता आता लगेचच हसायला लागते. मिहिका तिला सांगत असते की पोजेस कशा द्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीमध्ये आता मुक्ता आणि सागर दोघंजणं उभे राहत असतात. तेव्हा इथे मुक्ता खूपच जास्त लाजत असते. त्यानंतर माधवी आता इथे कोळू कुटुंबाच्या घरी आलेली असते. माधवी म्हणत असते, मी गुरुजींकडे गेले होते लग्नाचा मुहूर्त काढायला, यांच्या पत्रिका दाखवायला. तेव्हा इथे इंद्रा म्हणते, कशाला? तू एकटीच का बरं गेलीस? तू काय एकटीच त्यांचं लग्न लावून देतेस का? तेव्हा माधवी म्हणते, अहो मी फक्त मुहूर्त काढायला गेले होते, काही साखरपुडा करून नाही आले त्यांचा. तेव्हा पोरू काका म्हणतात, आम्ही फक्त विचारायला गेलो होतो, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? इंद्रा म्हणते, जर काही प्रॉब्लेम असता, गुण जर जुळले नसते तर तू काही लग्न मोडून टाकलं असतेस का काय? गुरुजींनी नाही सांगितलं असतं तर. तेव्हा माधवी म्हणते, हे बघा मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इंद्रा म्हणते, आता मुहूर्तसुद्धा तूच काढलास, सगळं काही तूच केलंस ना, मग लग्नसुद्धा तू एकटीनेच करून टाक, आमची काय गरज आहे तिथे? तेव्हा इंद्रा म्हणते, असं काय करताय तुम्ही? मग तुम्हालासुद्धा मुहूर्त काढायचं आहे का? मग तुम्ही तुमच्या गुरुजींकडे जा ना, तुम्ही मुहूर्त काढ, मी नको म्हणते का तुम्हाला? तेव्हा इंद्रा म्हणते, तू काय स्वतःला खूप शहाणी समजतेस का? सगळं तुझ्या मनाप्रमाणे व्हायला हवं आहे. आमचीसुद्धा मुलाकडची बाजू आहे, आमचा विचार तुला करायचा नाही आहे का? तेव्हा माधवी म्हणते, हे बघा तुम्ही आरडाओरडा करू नका, तुम्हाला कमी ऐकू येतं का? मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, तुम्हाला जर तुमच्या गुरुजींना विचारायचं असेल तर तुम्ही विचारा ना. त्यानंतर इथे माधवी आणि इंद्रामध्ये खूपच जास्त वाद निर्माण होतो. तेव्हा तिथे त्यांना थांबवण्यासाठी मुक्ता, सागर, मिहीर, मिहिका सगळेजणच येतात. तेव्हा इथे दोघांचा वाद आता थांबला जातो. सागर म्हणतो, मी तुम्हाला दोघींना हात जोडतोय, तुम्ही दोघीजणी प्लीज जरा शांत व्हा. हे बघा आपण एक काम करूया, चिठ्ठ्या उडवूया, ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल मागच्यासारखं लग्न त्यांच्यानुसार होणार. तेव्हा इथे मुक्ता आता चिठ्ठ्या लिहायला जाते. चिठ्ठ्या लिहून झाल्यानंतर आता इथे सागर म्हणतो की या चिठ्ठ्या उडवलेल्या आहेत, उचलणार कोण? इंद्रा म्हणते, मी कशाला उचलू? माधवी म्हणते, बापरे, मी सुद्धा उचलणार नाही आहे. तेव्हा सागर म्हणतो, आमच्या सईने उचलल्या तर चालणार आहेत का तुम्हाला? तेव्हा दोघी म्हणतात की ठीक आहे, सईला उचलू दे. तेव्हा आता सई त्यातली बाऊलमधली एक चिठ्ठी बाहेर काढते, तर कोळी कुटुंब असं नाव आलेलं असतं. तेव्हा सागरला खूपच जास्त आनंद होतो. सगळे कोळी कुटुंब नाचायला लागतात. सागर आता सगळ्या चिठ्ठ्या बघत असतो, सगळ्यामध्ये कोळी कुटुंब असंच लिहिलेलं असतं. तेव्हा सागर आता मुक्ताकडे बघायला लागतो. तेव्हा मुक्ता आपले डोळे मिचकवते आणि त्याला इशारा देते की हे मीच केलेलं आहे. तेव्हा इथे सागरला सुद्धा छान वाटतं. त्यानंतर इथे स्वाती आता मोबाईलमध्ये बघते आणि तिथून बाहेर निघून जात असते. तेव्हा मुक्ता तिच्याकडेच बघत असते आणि मुक्ता आपल्या मनामध्ये म्हणते की घरामध्ये लग्न कार्य आहे आणि स्वातीताईंना सुद्धा कार्तिकची आठवण येतच असेल ना, मी जाते आणि त्यांच्याबरोबर जाऊन जरा बोलते, म्हणजे त्यांना बरं वाटेल असं मुक्ता म्हणते. तर इथे मुक्ता आता स्वातीबरोबर बोलण्यासाठी जात असते. तर महा एपिसोडमधील पुढील भाग आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तो बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.